नमस्कार, मी सुनील उमरे. पंढरपूर नगर परिषदेच्या करेक्ट कार्यक्रम या निवडणूक विश्लेषण कार्यक्रमामध्ये आपणाचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या करेक्ट कार्यक्रमाचे पाहुणे आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव. राजकारणातलं एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून भाऊंकडे पाहिलं जातं. भाऊ आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तत्पूर्वी माझ्यासोबत ही मुलाखत घेण्यासाठी माझे पत्रकार मित्र आहेत नवनाथजी पोरे सर. दुसरे माझे सहकारी पत्रकार मित्र आहेत मोहनरावजी डावरे सर. भाऊ, आपली ही राजकीय चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणाला असा प्रश्न करतो की नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मध्ये आपली शिवसेना नेमकी कुठे आहे, कुठं हरवले, कुठंच दिसत नाही. ज्या वेळेला शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर शिंदे साहेबांनी ह्या 2 तालुक्यामध्ये आघाडीचा आदेश दिला. आमची सर्वस्वी जबाबदारी सांगोल्याचे माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते यांच्यावर सोपवली. मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस. त्यामुळे जे काय त्या नेतृत्वाकडे जबाबदारी दिल्यानंतर त्या नेतृत्वाच्या आदेशाप्रमाणे आम्ही खाली काम करतो. त्या नेतृत्वाच्या आदेशाप्रमाणे काम करतो. पण त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण घेतला, मोहोळमध्ये धनुष्यबाण घेतला, तुमच्या करमाळ्यामध्ये धनुष्यबाण दिला, बार्शीमध्ये काय 5-6 जागा आहेत आमच्या धनुष्यबाण घेतला, दुधनी, मैंदर्गी, अक्कलकोटमध्ये धनुष्यबाण दिला. आणि अशा ठिकाणी सगळीकडे धनुष्यबाण. माझी इच्छा की धनुष्यबाण हा पंढरपूरच्या नागरिकाचा परिचयचा होता. अनेक इलेक्शन, उदाहरणार्थ वसंतराव काळे असू द्या, भरत भालके असू द्या, समाधान अवताडे असू द्या, ह्या सगळ्या मान्यवर नेत्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर, मग त्याच्यापूर्वी आमचा दत्ता भोसले असू द्या, जेवण माने असू द्या, घराघरापर्यंत धनुष्यबाण पोहोचलेला होता. आणि धनुष्यबाण चिन्ह घ्यावं मी आग्रह धरलो. त्यामुळे आम्हाला मोकळीकपणानं इलेक्शन. काही जणांनी म्हणजे पंढरपूरला मुसलमान ज्यादा, मुसलमान शिवसेनेच्या विरोधात, शिवसेना मुसलमानाच्या विरोधात नाही आणि मुसलमान शिवसेनेच्या विरोधात नाही. देशामधल्या सगळ्या घटनेमध्ये ज्या घटना भारतीय जनता पक्षाने मुसलमानावर त्याच्यावर अत्याचार केले असतील, पण शिवसेनेनं आज बाळासाहेबांनी परप्रांतीयांना देखील नगरसेवक केलं, विभाग प्रमुख केलं, शाखा प्रमुख केलं, आमदार केलं, खासदार केलं. बाळासाहेबांच्या काळात शाबीरबाई शेख सारखा आमदार केलं, मंत्री केलं. अनेक मुसलमान शिवसेनेच्या वेगवेगळ्या पदावर. बाळासाहेबांचं म्हणणं काय असायचं, या देशात राहणारा, या देशावर प्रेम करणारा तो माझा आहे, तो माझा आहे. पण या देशात राहून पाकिस्तानचं गुण गात असेल, मग तो हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, त्याला बाळासाहेबांचा विरोध होता. बरोबर. मग काय झाले त्यांनी उमेदवारीच्या बाबतीत, ह्या बाबतीत त्यांनी उपनेते आणि नेत्यांची पंढरपूर मंगळवेढ्यासाठी भगीरथ बालके यांना जबाबदारी त्यांनी दिल्यानंतर आम्हाला आदेशाप्रमाणे आम्ही त्यांनी बोलवलं. त्या ठिकाणी 4 भाषण करणं, मतदारांना वळवणं आणि त्यांच्या पाठीमागे जाणं. परंतु ती झाल्यानंतर भगीरथ बालके ही परत शिवसेनेच्या गोटात येतील आणि मतदारापुढे जाताना स्कोप आहे, उमेदवार सुद्धा स्टँडर्ड आहे, लोकसंपर्कातला ह्याच्यातला आहे. आज मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे यांनी कोट्यवधी रुपये त्यावेळेला 200, 300, 500 कोटी, 600 कोटी असो काय द्यायचा निधी पांडुरंगाच्या चरणावर. पांडुरंगाचे वर्षाला 40, 50 लोक, म्हणजे 1 कोटीवर लोक, 1 कोटी 1.5 कोटीच्या पुढे लोक भाविक येतात. त्यांची सुखसुखी व्हावी म्हणून आणि सगळ्या गोष्टी पुरवठा केलेला आहे. नगर विकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळं पंढरपूर म्हणलं की एकनाथराव शिंदे यांचा ढळता म्हणजे भरून निधी देण्याचं काम केलं. पण आजकाल काही लोकांचं एकनाथराव शिंदेनी केलेल्या कामाचं कौतुक, दिलेल्या निधीचा कुठं अभाव होत नाही, याचं दुःख वाटतं.
मग काय झालं, एवढा जर निधी दिला असेल आणि जर पॅनल लावला असता तर निवडून आला असता. हा. निवडून आला असता. तुम्ही जे सांगितलं आता की भगीरथ बालकेंना जबाबदारी दिली शिवसेनेची, हा. तर त्यावेळी असं काही ठरलं नाही की जुन्या शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक असतील त्यांना सामावून घ्या, त्यांना विश्वासात घ्या, त्यांच्यावर काही जबाबदारी द्या, असं काही ठरलं नाही वरून किंवा आदेश काही देण्यात आला नाही? असं आहे, शिवसेनेमध्ये हुकुमशाही असते, इतर पक्षामध्ये जशी लोकशाही आहे. आदेश दिला की आदेशाचं पालन करणं हे कार्यकर्त्याचं काम आहे. वरिष्ठ नेत्याचा आदेश आला, पक्षप्रमुखाचा आदेश आला की रे असं ठरलंय, अशा पद्धतीने काम करा. त्याच्या पुढे प्रश्न आणि उत्तर देण्याची पद्धत नाही, प्रश्नाला उत्तर देण्याची नाही. त्यांचं काहीतरी धोरण असेल, नियोजन असेल, नियोजन असेल. आणि यांनी आघाडी जे केलेले 12 पक्ष विखरलेले होते, त्या 12 पक्षाची मूठ बांधली आणि त्यातून यांनी नगरसेवक या सगळ्या समाजाला, सगळ्या घटकाला त्यांनी एकत्र करून घेतले. त्यातला एक वार्डामध्ये फॉर्म त्यांचा पोचला. प्रशासकीय अधिकाऱ्यांची चूक आहे का कशाची चूक आहे, त्यांनी पावती फाडली, सगळं गेलं, कागद दोन खाली राहील. शिवसैनिक म्हणून तुम्हाला काही खंत आहे की बाबा एवढे वर्षानुवर्षे काम करून या निवडणुकीत एकदम तुम्हाला बाजूला केल्यासारखं वाटतं? वरिष्ठ नेत्याचा आदेश आल्यानंतर खंत वाटायची काय करणार? टेन्शन फ्री आहे. निवडणुकीच्या काळात पुढच्या प्रचारादरम्यान आपली भूमिका काय राहणार आहे? निवडणुकीच्या काळात ही निवडणूक झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने जुनी शिवसेना कशी उभी राहते अशा पद्धतीने संघटना बांधण्याचं धोरण साहेबांच्या सगळ्यांच्या कामावर घालून अशी बांधणी करण्याचा विचार डोक्यात आहे. तर आपण प्रचारापासून आले तर राहणार प्रचार? मला कसा असतो, जंगलातला वाघ सर्किसमध्ये काम करू शकत नाही. की मला व्यसन लागलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये जाहीर सभेमध्ये सभा करणं, प्रचार करणं, आणि मलाही मानणारे 10-12 हजार लोक पंढरपूर शहरात असतील का नसतील तुम्हाला माहिती. मी आतापर्यंत पंढरपूर शहरातल्या अनेक व्यापारी असू द्या, उद्योगपती असू द्या, नागरिक असू द्या, सगळ्यांच्या संकटाला जिथे जिथे मदत करायला तिथे मी मदत केलेली आहे. आणि त्या लोकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नासाठी लढलोय, आंदोलन केले, मोर्चे काढलेत, उपोषण बसले, सगळे संघर्ष करत आलो आणि संघर्षातून मी कार्यकर्ता झालो, नेता झालो. आमच्या खानदानीमध्ये कोणी पक्ष प्रमुख किंवा कार्यकर्ता कोणी असं काही नव्हतं. आमचे शिवसेना बांधत असताना त्यावेळेला कठीण परिस्थिती होती, एकदम कठीण, की आम्हाला गाडी बी देत नव्हती भाड्याने. गाडी द्यायची नाहीत, आम्हाला कुणी मेचायचं नाही, मग आम्हाला उचलायचे, जेलमध्ये घालायचे, तडीपार व्हायच्या. या सगळ्या सत्ता संघटित केले. आज मला वाटतं की आता केव्हा आदेश देतील उपनेते शहाजी बापू, जेव्हा पत्र पाठवतील की तुम्ही या ठिकाणी असाचा प्रचार करा, त्या आदेशाचं पालन आम्ही तंतोतंत करू. पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक आहे. पंढरपूरच्या प्रश्नावर आपलं काय मत आहे? म्हणजे काय प्रश्न पंढरपूर शहराचे? माझ्या कानावर येतं की अनेक सुधाकरपंत परिचारक ज्या वेळेला आणि औदुंबर पाटील ह्या 2 पार्ट्या होत्या. पण सुधाकरपंत परिचारक, औदुंबर पाटील असताना ते धोरणं होती विकासाची किंवा याची सगळी धोरणं होती. ते त्यानंतर जी नगरपालिका की प्रत्येक कामातले बँकेकडे 10% जाऊ द्या बक्षिनिधी, असं नगरसेवकाकडून, नगराध्यक्षकडून कळतं मला. मी काय प्रत्यक्षात बघायला गेलो आणि मग 10% तिकडे जाऊ द्या, 10% ती जायची. चीफ ऑफिसर असू द्या, इंजिनियर असू दे, ती 2-3% जायची. मग पुन्हा हे नगराध्यक्षाची 2-5% जायची. पुन्हा खाली असणाऱ्यांना 1%, 1.5%, 2% चालायची. मग त्याच्यावर सुपरवायझर असेल ते 5%. पण ह्यातले जर 40% गेल्यानंतर विकास झाला कसा म्हणायचा? विकास होईल का?
विकास होईल कसा? त्यामुळे आज पंढरपूर मधल्या कोट्यावधी लोक दर्शनासाठी येत असताना त्यांच्या सुखसोयीचा, आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो शेगावला, अतिशय सुंदर व्यवस्था, स्वच्छता, सगळी नाश्त्याची, चहा पाण्याची, माणूस भारावून जातो. आम्ही तिरुपती बालाजीला गेलो, आम्ही अनेक मंदिरं फिरतो, पण त्या ठिकाणची सुविधा आणि जगाचा पालन करता पांडुरंग या ठिकाणची सुविधा जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. आता हे सगळे बदल करायचे असतील, जसे की तिरुपतीला सगळ्या सोयी सुविधा आहेत, इतर अन्य देवस्थानच्या ठिकाणी देखील आहेत, तशा पद्धतीनं जर इथं पंढरपूरमध्ये करायचं असेल तर काय नेमकं बदल घडायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आज मला सांगा, 1982 साली रुंदीकरण निर्माण झालं. 1982 साली काय लोकांची दुकानं गेली, काय लोकांची घरं गेली, अरे बरेच लोकांची काय नुकसान झालं. आज सांगायचं त्या लोकांना अजून उतारे मिळाले नाहीत, जागा मिळाल्या नाही, पुनर्वसन व्यवस्थित झाला. मग आता तुम्हाला सांगितलं या नमुना तुम्हाला असे 2 मोठ्या जागा दिल्या, तिथं आधीच एकदम थांबलाय ना घर बांधून. 40 वर्ष जर साधा उतारा निघत असेल विस्थापन झाल्यानंतर, मग हे अपयश यंत्रणेचं आहे की नेतृत्वाचं आहे? प्रशासक आणि ती यंत्रणा चालवणारे लोक जबाबदार आहेत की त्या माणसाला न्याय मिळाला नाही. आता क्वारंटाईन चालू झालं, हरकत नाही विकास करण्याबद्दल, परंतु विकास करण्याबद्दल आषाढी वारीला जवळजवळ 20 लाख, 15 लाख, 28 लाख, 30 लाख लोक येतात. कुठे चेंगराचेंगरी झाले मला नाही वाटते का? कार्तिक वारीला 10, 15, 10, 12, 16 लाख लोक येतात. कुठं अपघात झालाय का लोकांचा? नाही, होत नाही. पण श्रीकृष्णाच्या मंदिरापासूनच का क्वारंटाईन करायचं आहे? तो शिवाजी महाराज चौकातनं का करत नाही? शिवाजी महाराज चौकापाशी रुंदीकरण झालं पाहिजे ना. तिथं दिंड्या येत्या, त्या प्रदक्षिणा घालत्या, त्या प्रदक्षिणा मार्ग रस्त्याला जात्या, त्या क्वारंटाईन करायचं तर इथून करा. पण जिथं अडथळाच येत नाही अशी घरं, त्यांची पहिली व्यवस्था करा. त्या लोकांची त्यांच्या भावना तुडवून, भावना दुखवून असं पांडुरंग म्हणत नाही. पारंपरिक लोकांची घरदारं उद्ध्वस्त करायची आणि मग त्याला पुन्हा पुनर्वसन बी करत नाही. मागचे अनुभव वाईट आहेत. 2 वेळा जे मास्टर प्लॅन झाले त्याच्यामध्ये कोणाची व्यवस्था पुरी झाली नाही. आता काही ठिकाणी टिळक पार्क मंदिरमध्ये दुकान लावली, आठवते का बघा तुम्हाला? बरोबर, आतमध्ये दिली होती. कुठं आहेत ती? कुठं आहे? नगरपालिकेचे यांच्या काळामध्ये जे भूखंड होते यांच्याच दलालाला मिळाले ना सगळे. काढा. जे भूखंड नगरपालिकेची वापरतात, त्या जागेवर कब्जा करतात, बंगले बांधतात, दुकान बांधतात, ऑफिस किती चालतात. ते जर सगळे खाली झाले असते आणि या क्वारंटाईन मध्ये जाणाऱ्या लोकांना जर तिथे ऍडजस्ट करून दिला असतं त्यावेळी आवाभाव झाली नसते. हे जे सगळं तुम्ही आता सांगताय, भूखंड असू द्या, अतिक्रमण असू द्या, त्या कॉरिडॉरचे रखडलेले प्रश्न असू द्या, तो 40 वर्षापासूनचा तो पहिला मास्टर प्लॅनचा विषय असू द्या, विरोधक पण याच्यात कमी पडले असं नाही का वाटत? विरोधकांनी किती आवाज होता, किती आंदोलन केली, पाठीमागं आंदोलन केले, आम्ही मोर्चे काढले, सगळ्या मोतारी नाही, संडास नाही, स्त्रियांची व्यवस्था नाही, स्त्रिया नदीला आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्याची व्यवस्था नव्हती, ती सक्सेसफुल आता कुठेतरी 4 खोके उभा करतात, हे सगळ्या होते. त्याला अनेक आंदोलन आम्ही त्या काळामध्ये केले. गाढव मोर्चा काढला, तुम्ही सगळी गाढव आहे का म्हणून, आणि गाढव नगराध्यक्ष गाढव, मी स्टेशनवरून गाढव मोर्चा काढला होता. त्याच्या 3 दिवस आधी मला अटक करण्याचा प्रयत्न आहे, म्हणून माझा काय संबंध आहे? गाढव मोर्चा, गाढवाला अटक करा ना. गाढवाला मी काय करणार आहे? मी त्याच्याबरोबर जाणार. स्टेशनवर दडवून ठेवले 40 गाढवाचा मोर्चा काढल्यानंतर मला वाटतं भट्टड नगराध्यक्ष होते. गाढव सुटल्यानंतर एक गाढव नगरपालिकेत घुसलं. काय महानगरपालिकेत मी रेड्यासारखे महापौर वागत होते, रेड्याचा मोर्चा काढला. काय ठिकाणी नंगा मोर्चा काढला. नंगा मोर्चा म्हणलं अख्खा तालुका आला, अख्खा तालुका नंगा. सायनाथ भाऊ नागरी होते काय नंगा मोर्चामध्ये? काय
3 वर्षाचं पोरगं डागडे केलं, त्याच्या मागे आम्ही आपलं निघालो. आंदोलनाच्या प्रत्येक दिशा आम्ही जनतेसाठी आम्ही केलेले आणि जनतेला जिथे जिथे अडचण येते तिथे तिथे आवाज उठवला. भाऊ, पंढरपूर शहरासाठी विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतो शासन स्तरावर, परंतु इथं होत असलेली कामं जी आहेत निकृष्ट दर्जाची काम, जे कार्यकर्त्यांना ते ऍडजस्टमेंट करून देण्याचं काम. तुम्ही बघा, तुम्ही अंबाबाईच्या देवळाकडे जावा, त्यांच्या टेंडरमध्ये सळईचं जाळ्या असायला पाहिजे, सिमेंट किती थेकचं पाहिजे, खडी किती पाहिजे, ह्याच्यावर नियंत्रण नाही. आता जर डांबरी रस्ता करायचा झाला, तिथं किती 2.25चा डोस दिला पाहिजे, 2.25चा डोस दिला पाहिजे, 2.5चा डोस दिला पाहिजे, ह्याच्यावर नियंत्रण नाही. कारण ते इथून तिथून टक्केवारीमध्ये बांधलेले लोक असतात, घेणं देणं नसतं. 2 दिवस चपकला, तिसऱ्या दिवशी पुन्हा दाढी येतेच, दाढी केल्यानंतर पुन्हा ते खड्डे पडतात. खऱ्या अर्थाने ज्या दर्जाची कामं जर तुम्हाला बघायचं असेल तर शेगावला जा, गजानन महाराज, तुम्ही तिरुपतीला जा आणि त्या धर्तीवरची कामं झाल्यात, त्याच्यावर लोडच्या 40 टनाच्या गाड्या घेऊन जावा, 20 टनाच्या गाड्या घेऊन जावा, तिथं कुठे खड्डा पडत. तिथं तिसऱ्या दिवशी खड्डा पडतोय, धूळ वाजती, संडास बाथरूम नाहीत, कुठं सुविधा नाहीत स्वच्छतेची, अनेक अडचणी येतात. खऱ्या अर्थानं त्यांनी धर्मशाळा उभा केल्या, त्या धर्मशाळेमध्ये काय अवस्था आहे, नगरपालिका जाऊन तिथं बघत नाही. पिण्याच्या पाण्याची अवस्था काय, मतारीची अवस्था काय, थंडाची अवस्था काय, राहण्याची वारकऱ्यांची अवस्था काय, ही जबाबदारी नाही का नगरपालिकेची. पण अद्यापर्यंत पथक कधी फिरत नाही. त्यांना सुविधा पुरवण्याचं काम देखील वारकरी या भावनेतून नगरपालिकेने करायला हवं. तर विकास झाला आहे, त्याच्यातून कुणाचे बंगले उभा राहिले, कुणाच्या बिल्डिंग लॉज उभा राहिल्या, कुणाच्या गाड्या उभा राहिल्या, कुणात काय व्हायचं ते झालंय. भाऊ, पंढरपूर शहरात येणारा भाविक जो आहे, प्रत्येक जो चंद्रभागेच्या दर्शनाला जातो, त्या ठिकाणी भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे, त्याचे आपण सेवादारी आहात. एकूण चंद्रभागेचं वाळवंट आणि तिथले असलेली सगळी विस्कळीत असलेली सगळी मंदिरं, यावरती काय सुशोभीकरण करावं किंवा स्वच्छता ठेवावी, असं काय? भारतीय जनता पक्षाचे नेते होते मुनगंटीवार, त्यांनी नमवलं चंद्रभागा, स्वच्छ चंद्रभागा, हे कागदावरच राहिले. काय घाट, पंढरपूरचे घाट बांधण्यासाठी, पंढरपूरचा विकास करण्यासाठी अनेक उद्योगपती विनंती करतात नगरपालिकेला. नगरपालिकेने ती स्वीकारली पाहिजे, त्यांना तो बायोडाटा प्लॅन पण मंजुऱ्या परवानग्या दिल्या पाहिजेत. सगळ्या देशात इतकं सुंदर विकासाची गंगा वाहिली असती, पण या लोकांना काही मलिदा मिळत नाही. म्हणून पंढरपूर नेहमी त्यांच्या जवळच्या बगलबच्च्यांच्या इळक्यात अडकलेला आहे आणि विकास त्यामुळे अडकलेला आहे. आज भी पंढरपूरला पाहिजे तसा सुंदर रस्ता नाही, पाहिजे त्या पद्धतीचा विकास नाही. आज प्रदक्षिणा मार्गाला तुम्ही बघा, वारीच्या 2-3 दिवस आधी यांचं काम चालू असतं. वारी 1 महिनाभर आधी म्हणल्यानंतर कुठं रस्त्याचं काम करतात का, स्वच्छता काम करतात? नाही करत. मग तिथे कचखडी हातरून ठेवायची, कचखडी हातरून ठेवायची. वारकरी नदीला चप्पल काढतो, आंघोळ करतो आणि पांडुरंगाला प्रदक्षिणा मारतो बिगर चपलीच. त्याच्या पायात खडे टोचल्यानंतर त्याच्या अश्रू ढळढळ डोळ्यातून येतात, पण पांडुरंगावर भक्ती असते म्हणून ती लोक सेवा प्रदक्षिणा मारतात. पण निर्लज्ज अधिकाऱ्यांना आणि प्रशासकाला आणि नगरपालिकेत काम करणाऱ्या नगरसेवकांना याची जराही खंत वाटत नाही, याची दुःख वाटत. पंढरपुरात कोट्यावधीचा निधी आला शिवसेनेचं सरकार असताना असेल किंवा आता भाजप सरकारच्या काळामध्ये, पण त्या दर्जाची कामं झाली नाहीत. आता भविष्यात आणखी काय कामे भाविकांच्या सोयीसाठी असतील किंवा नगरवासियांच्यासाठी असतील, अशी काय अपेक्षित काम आहे तुम्हाला आणखी? एवढा निधी आला बरं का, वारकऱ्यांची सुविधा आणि नागरिकांच्या सुविधा. मध्यंतरी काकाला वळसा, गावाला कळसा, पायथ्याची नदी, आम्हाला 4 दिवसातनं, 5 दिवसातनं, 3 दिवसातनं नदीला आम्हाला पाणी मिळायचं, अस्वच्छता पाणी. आज ब्रिटिश काळाच्या काळात जेव्हा 1935-36 साली नगरपालिका स्थापन झाली, त्यावेळेची लोकसंख्या
त्यावेळेच्या पाण्याच्या पुरवठ्यात टाकाय, त्यावेळेची लोकसंख्या आणि ती नियोजन पाण्याचे होतं सगळ्या वितरण व्यवस्था होती. आता तुम्ही काय केलंय, एका बाजूला पिण्याची पाण्याची पाईपलाईन, एका बाजूला ड्रेनेजची लाईन. ड्रेनेज चॉकअप झालं किंवा भ्रष्ट झालं आणि पाईपलाईन चॉकअप झाली तर महिला मूत्र मिश्रण पाणी पंढरपूर शहरातल्या नागरिकांना पिण्याची वेळ येते. जे नगरसेवक असतील, जे नगरपालिका चालवणारे पुढारी असतील, त्यांच्या घरी बघा पाठीमागच्या 24 तासाचे नळ पूर्ण 24 तास आहेत, 2 नळ, म्हणजे त्यांचे नळ 24 तास चालू आहे. 24 तास चालू आहे. तुम्ही नागरिकाचा नळ कुठे 24 तास? नागरिकांना पिण्याला पाणी स्वच्छ देत नाही. आरोग्य, तुम्ही वृक्षारोपण कर घेता, कुठं झाड आहे तो? तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी घेता, कुठं आम्हाला पोटभर पाणी देत नाही. या सगळ्या सुविधा पासून वंचित आहे नागरिक, सगळ्या सुविधापासून वंचित. मग मला सांगा, तुम्ही जाहीर सभेला उभा राहिल्यानंतर जनतेला आणि मतदाराला येड्यात काढू नका ना. इथं 150 कोटी आणले, तिथं 1200 कोटी आणले, तिथं 1400 कोटी आणले, इकडे 1100 कोटी आणले. बोर्ड लिहा ना तिथं प्रत्येक ठिकाणी. मुख्यमंत्री निधीतून 18 कोटी आणले, ही 3 रस्ते 18 कोटीतून केले, या ठिकाणी शौचालय उभा राहिल्या, या ठिकाणी तुमचं कुठंच पंढरपूरमध्ये जावा लेखा नाही, काय नाही, कुठे गेले पैसे? तर सध्या जनता नगरपालिका चालवणाऱ्या प्रशासक आणि नगरपालिकेच्या ज्या संस्था चालवणारे प्रमुख आहेत त्यांच्यावर नाराज आहे. त्या सगळ्या नाराजीचं किंवा सगळ्या प्रश्नाचं पुढच्या नगरपालिका निवडणुकीत निकालात काय आपल्याला त्याचं आवश्यक तुमच्या अपेक्षेप्रमाणे चित्र दिसेल असं वाटतंय? आता येणाऱ्या नगरपालिकेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष ज्या विकासाची ज्या ठिकाणी धोरण लोकांच्या गरजा ज्या आहेत, सुंदर रस्ता, सुंदर गटर, सुंदर पिण्याची पाण्याची व्यवस्था, क्रीडांगण, कुठे तर मैदान. आता जिथं क्रीडा अंबाबाईचं मैदान एक ठेवलं होतं, तिथं या लोकांनी कुठे शॉपिंग सेंटर उभा करायचा. अनेक ठिकाणी तुम्हाला ग्राउंड ठेवणं गरजेचं आहे. तरुण पोरं क्रिकेट खेळतात, कबड्डी खेळतात, अनेक मॅच खेळतात, असं ना ठिकाण नाही. बॅडमिंटनचं ठिकाण मध्यवर्ती ठिकाणी कुठेतरी पाहिजे होतं. शेखनाथ मंदिरची जागा घेऊन तिथं कुठेतरी पाहिजे होतं. एक कोपऱ्याला टाकलं, तिकडे मडी देतात ना गोपाळपूर रोडला, कटरावर, तिथं व्यायामासाठी किंवा ते बॅडमिंटन खेळण्यासाठी कोणी असे नागरिक जात नाही. आता चुकीच्या ठिकाणी पैसा खर्च केला, चुकीच्या ठिकाणी. आणि पैसा हा कुणाचा आहे? तुम्ही आमच्याकडे टॅक्स गोळा करताय, कर गोळा करताय, आणि सगळा कर गोळा करून तुम्ही नगरपालिका नागरिकांच्या सुविधा वापरता. मग त्याच्या सुविधा बी नाही केल्या ना. आज पंढरपूरला यायचं म्हणलं, हजारो किलोमीटर, 800 किलोमीटर, 500 किलोमीटर लोक पायी येतात. योगायोगानं माझे चांगले संबंध गडकरी साहेबांचे आहेत. योगायोगानं त्या डिपार्टमेंट गडकरी साहेबांकडे गेलं म्हणून तुम्हाला देशामध्ये पंढरपूरला येणारे रस्ते. योग होता असा की गडकरी साहेबांना सदासरी जुने मित्र म्हणून फोन केला, साहेब मला भेटायचं, ये नागपूरला 3 दिवस. आणि त्यावेळेला मी निवेदन, त्यावेळेला पंढरपूरला येणाऱ्या लाखो भाविकांची अवस्था अशी आहे, एका सेकंड मध्ये मंजूर केले, त्यांनी पाठवलं. अमित शहा साहेब बी आले, तिथे 2 मिनिटं माझी भेट झाली. गडकरी साहेबांनी पाहुणचार सांभाळ सगळं केलं आणि हे रस्ते त्यांच्या डोक्यात सगळे आणून दिले. तर जिथं तिथं तीर्थ ठिकाण आहेत ते गडकरी साहेबांनी पहिले प्राधान्यावर घेतले. शिवसेनेच्या बंडानंतर ठाकरे गट किंवा शिंदे सेना एकत्र येईल असं कुठं चित्र नव्हतं. त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निमित्तानं राज्यात असा काय नवीन प्रयोग होतोय की तिथे दोन्ही गट एकत्र लढताना दिसत आहेत. तर तसा काय पंढरपुरात प्रयोग होईल अशी काय अपेक्षा आहे तुम्हाला? नगरपालिका भविष्यात झेडपी पंचायत समिती निवडणूक आहे, आता कोणाला कमी लेखून किंवा कोणाला दोष ठेवून, आज तेच लोक ह्या आघाडीमध्ये सगळेच आहेत. ही परिस्थिती
उद्धवजींनी स्वतः हाताने ओढून घेतलेले. आम्ही बाळासाहेबांबरोबरचे काम करणारे. बाळासाहेब माझं आराध्य दैवत आहे. हाती जर पाडली तर बाळासाहेबांशिवाय दुसरं नाव कुणाचं जगात येणार नाही. पण साहेबांकडे आशा होती कार्यकर्त्याला सांभाळायची, कार्यकर्त्याला पानटपरीतला गुलाबराव आमदार केला, कोण नाही त्या ठिकाणचा अगदी मी टांगा चालवत होतो. मला या शिवसेनेमध्ये साहेबांनी स्थान देऊन जिल्हा प्रमुख करून मी एसटी मध्ये सर्व्हिस केली. मला बाळासाहेबांनी स्थान दिलं आणि महाराष्ट्राला चायनाचा प्रोग्राम कळवला. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे आणि किती गरीब आहे, ती एकच आराध्य दैवत होतं बाळासाहेब, की प्रत्येक संस्थापकपेक्षा विस्थापित जे लोक सामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका बाळासाहेबांनी बजावली. ते अशा बाळासाहेब गेल्यानंतर आम्ही उद्धवजींकडे पकडले. बाळासाहेबांबरोबर काम करत असताना जी आमची अवस्था बेकार झाली, घरदार आमची राख रांगोळी झाली, तडीपार झाल्या, पाक बरबाद झालो. बाळासाहेब आम्हाला न्याय द्यायची. पण उद्धवजींनी ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही कट्टर दुश्मन, कट्टर विरोध पूर्वीपासून, उद्धवजींनी ती युती केली आणि मुख्यमंत्री झाले. आमच्या आशा बाळकावल्या. आता जुन्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल, काही तर महामंडळ काही कुठं ऍडजस्ट करून काय करतील, पण ती क्षमता उद्धवजींमध्ये नव्हती. आणि मग दुःखी माणसांना विचारपूस करण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं. सगळे आमदार खासदार कोणाच्या काय समस्या, कोणाच्या काय अडचणी एकनाथ शिंदे ऐकून घेत होते, त्याच्यावर सुलोचन काढून मार काढत. म्हणून एकनाथ शिंदेच्या पाठीमागे 50 आमदार बाहेर पडले. आज सगळ्या महाराष्ट्राला अपेक्षा आहे की एकनाथ शिंदे योग्य तऱ्हेने. सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात विठ्ठल परिवाराचा घटक असलेले भगीरथ बालके असतील, त्यांच्या माध्यमातून आपण निवडणुका लढवतोय. तुम्ही परिवारासोबत काही वर्ष काम केलेलं आहे, वसंतराव काळे असतील किंवा त्याच्यानंतर मी औदुंबरापासून मी काम केलेलं आहे. पण परिवार हा वसंतराव काळे नंतर सुरुवात झाली. तो आता परिवार कुठंतरी ह्या निवडणुकीच्या अगोदर एकत्र येताना दिसत होता. त्याच्यानंतर त्यातील काही घटक असलेले अभिजित आबा पाटील असतील, कल्याणराव काळे असतील, ते थोडे अलिप्त आहेत. तर त्यांनी एकत्र यावं असं काही तुम्ही आवाहन करताल किंवा का निवडणुकीच्या निमित्तानं? माझ्या परस्पऱ्या अभिजित आबांनी, कल्याणरावनी, भगीरथनी, दिलीप धोत्रे असू द्या, सगळ्या लोकांनी एकत्र येऊन बैठका झाल्या होत्या. नजर चुकीने त्यांचे फोन आले नाहीत, गेले नाहीत, मी बैठकीला उपस्थित नव्हतो. पण मला आनंद होत होता, हे सगळे एकत्र येऊन जर लढत असतील तर काय तर जनतेला न्याय मिळेल, वेगळ्या धोरणातून वेगळ्या ह्याच्यातून एक चांगला प्रोजेक्ट निर्माण करतील, चांगली नगरपालिका चालवतील, चांगल्या गोष्टी होतील. पण गावचा गुंड बरा, गावचा गुंड बरा, 2-5 रुपये मागून तर ग बसतोय. पण महाराष्ट्राचा गुंड म्हणजे आज मी पाहिल्यानंतर देशाचा गुंड आणि महाराष्ट्राचा गुंड भारतीय जनता पक्ष आता हतबल झाली. जनता हतबल झाली. किती दबाव, किती प्रेम, किती अत्याचार करणार. बीडचं तसं, फलटणचं तसं, अनगरचं तसं, अरे किती ठिकाणी आणलं. त्याच्यावर तुम्ही चिंतन देत आहे. सांगोल्याला आम्ही त्या शहाजी बापूंनी आजारी असताना उठून प्रचार केला. भारतीय जनता पक्षाला 15,000 मताचं लीड दिलं. आज त्याला पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री कबूल होतात की याला पाडण्यासाठी आम्ही रसद पुरवली. आणि आज मी त्याला एकूण आता दीपक आबा, शहाजी बापू एकत्र आले होते, शेकाप एकत्र येत होता. ही गुन्हा गोविंदाने यांची नगरपालिका सध्या व्यवस्थित चालू होते. 1962 सालापासून जी किती नगरसेवक नगराध्यक्ष झाले सांगोला नगरपालिकेचे, चांगलं काम चाललं असताना तुम्ही तिथं दबाव तंत्र वापरताय, प्रत्येकाला सांगताय शुभटनातून कान काढून घ्या, काय नाही आला तर निधी नाही देणार, नाही आला तर डेप्युटेसी मधले नाही निधी देणार. असा दमबाजी करून लोकांची हॅरेसमेंट करून पण जनता नाही जात तुमच्यावर. आणि त्यात दुसरी लपडा अजून बिहारमध्ये इलेक्शन झालं, लालू प्रसाद यादवला त्याच्या पार्टीला 35 अख्खी बिहारची जनता उठली की वेडेक्स मशीन मध्ये घोटाळे आहेत. आणि तीच भीती अजून जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये 1000% 100% ती भीती आहे.
हे होते साईनाथ अभंगराव, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे ते लाडके शिवसैनिक. स्वतः बाळासाहेब त्यांना भुजंगराव म्हणून ओळखायचे. जाहीर सभांमधून देखील ओळख करून देताना भुजंगराव कुठं आहेत असं पद्धतीनं त्यांची आवर्जून त्यांचं कौतुक केलं जायचं. आणि शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे पहिले जिल्हा प्रमुख, ज्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये 88 सालापासून शिवसेना रुजवली, त्यांच्या हाताखाली सोलापूर जिल्ह्यातले आज जे सध्या आजी माजी आमदार दिसत आहेत ते त्यांच्याच विद्यापीठामध्ये त्यांच्याच हाताखाली राजकारणाचे धडे घेतलेले अनेक कार्यकर्ते आज मोठमोठ्या पदावरती आहेत. आज आपल्यासोबत पंढरपूर नगर परिषदेविषयी चर्चा करताना अतिशय परखड स्पष्ट कुणाचाही मुलायजा न ठेवता भाऊंनी आपली मतं मांडलेली आहेत. भाऊ मनपूर्वक धन्यवाद. इथेच थांबूयात. आमचा हा करेक्ट कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.